तुमचं कौतुक करावं, कारण पुतळा जितका प्रतिम वर गेल्याच्या नंतर माणसाच्या अंगावरती काटे येते. आपल्याला पुतळा बघून चालणार नाही. राजाने आपल्यासाठी काय केलं तो विचार आपल्याला शिकावा लागेल. छत्रपती शिवरायांनी या देशातल्या जनतेसाठी काय केलं, आपल्यासाठी काय केलं. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी काय केलं, त्या इतिहासाचा विचार आपल्याला आधी घ्यावा लागणार. एकुलता एक मुलगा असताना सुद्धा छत्रपती शिवरायांना धर्मवीर संभाजीराजे ज्यांनी रयत सुखी राहावी, ही जनता सगळी सुखी राहिली पाहिजे. आपल्या देहाचे तुकडे तुकडे झाले, परंतु आपल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या सुखासाठी अहोरात्र त्यांनी संघर्ष केला. ज्या ज्या वेळेस आपण असे भव्य दिव्य पुतळ्याची उभारी करतो, त्याशिवाय त्यांनी वरावा दिवस करणे तुमच्याकडे एक माल मला लांब येत ना टाकणार करायला आता ते उत्तर बसतात सकाळी परत येईल चुकलं आणि पाणी टाका, पाणी बदलून तुम्हाला एक हात जोडून विनंती करून सांगतो, तुम्हाला ते ऐकावं लागणार. मी या विषयात तुम्हाला कधी काही मागणार नाही. एक दोन तीन गोष्टी मागतो तेवढंच द्या ना. मी आयुष्यात तुम्हाला कधी पैसा मागणार आहे ना काय मागणार आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे, ती तुम्ही पूर्ण करा. मी आयुष्यभर तुमच्या लेकरासाठी लढायला मग तयार आहे. तुमचे लेकर बाळ सुखी समाधानी राहावेत, त्यांच्या लेकी बाळीचं तुमच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. पिढ्यांना पार तुम्हाला कमी करणार नाही इतका मोठा संघर्ष तुमच्या लेकरासाठी मी करायला तयार आहे. फक्त तुम्ही एक दोन तीन गोष्टी सोडा. पहिली, दारू प्यायची बंद करा. सगळेजण व्यसनापासून लांब जा. तुमचे धक्के येत आता इतक्या तिचं तुम्ही कसं लहान होता. गडबडला लय मेंबर दिसते तुमचे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुम्ही काय बापाचं पेत नाही, दारू पिऊन संसारात वाटलं होतं आपण. छत्रपती शिवराय आपण नेमक्या अंगात घेतलेच काय मग. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आपण अंगात घेतले काय. आपण त्यांचे विचार नेमके घेतले का. दुनिया पुढे गेली. आपल्याला जर पुढे जायचं असलं तर आपल्याला व्यसनापासून अगोदर लांब जावं लागणार. व्यसनाला हात लावू नका. तुम्ही जर दारू केलात तर आपला संसार उद्ध्वस्त होतो. आपले लेकरं बाळ सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसाही निहार रोडमध्ये असतो. आणि तुम्ही जर दारू पिऊन आलात तर आपले पाहुणे आपल्याला नीट बोलत नाहीत, आपले गावातले लोक आपल्याला नीट बोलत नाहीत, आपले मित्र सुद्धा आपल्यापासून तुटायला लागले. मी या तुमच्या उद्घाटनाच्या प्रसंगी तेवढीच एक गोष्ट मागतो. उद्यापासून सगळ्यांनी दारू सोडा पाहिजे. तुमचे संसार सुखी होणार आहे. आपल्या लेकरा बाळापेक्षा, आपल्या समाजापेक्षा या जगात कुणी मोठं नाही. ज्यावेळेस आपल्या दुःख आपल्या कुटुंबावर येतं त्यावेळेस कोणी मदतीला येत नाही. एक दिवस येते आणि पाठवून हात फिरून निघून जाते. उघड्यावर ते संसार आपला पडतो. वनवास आपल्या लेकरा बाळाचा होतो. 2 दिवस येऊन तुम्हाला समाधानानं बोलणारे खूप आहेत, पण ज्यावेळेस त्या लेकराचा बाप जातो त्यावेळेस कुणी येत नाही. म्हणून स्वतः शहाणे व्हा आणि व्यसनापासून सगळे राहून द्या. तुमचा संसार मोठा होईल. तुमचे लेकरं, गावं, तुमचा समाज सुखी राहील. दुसरी गोष्ट, आपण एकमेकाचे बांध फोडू नका.
ते बांधा फोडायचे कमी करा. तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्ही विचारून घ्या कोणाला, पण मी दिलेलं उदाहरण. परभणी जवळ एक गाव आहे, गावाचं नाव तुम्हाला आठवण करून उद्या मी सोशल मीडियाला टाकायला सांगतो. गावाला जायला रस्ता नव्हता, एक जणांची जमीन रस्त्यावर होती. समाज किती बदलला बघा. गावाला जायला रस्ता नव्हता, त्याने जर या कडेच्या त्या कडेला दिलं तर त्याचे 28 गुंठे जात होते रस्त्यासाठी, आणि त्याची किंमत होत होती 15 कोटी रुपये. रोडच्या कडेला ते होता इथून तिथं. त्या बाजारानं इथून तिथून 28 गुंठे सोडली, गावाला रस्ता दिला, 1 रुपया घेतला. समाज बदलायला लागला, तुम्ही बदला. आपण एकमेकाच्या बांधा फोडतो, बांधाच्या आली गुंजणार आले एखाद्याची दगड टंगड मोड असते, खोडी सोडा थोड्या, मोठं मन ठेवा. एकमेकाचा राहणार रस्ता नसेल जाऊ द्या. बांधा फोडल्यामुळं 3-3, 4-4 पिढ्या आपल्या दुश्मनी झाल्या, आणि बांधले झाला तर 2 फुटाचा. जर तुमच्यावर त्या केसेस तुम्ही एकमेकावर केल्या असल्या तर उद्या कोर्टात जर मिटून टाका, काय नाही ते दुश्मनीत राहिलं. खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काय मजा नाही. शेतीत जास्त कष्ट करा, तिथं पिकवा, काम करा, व्यवसाय करा, रोज 1000-500 रुपये कमवून घरी आणा, परंतु त्या बांधात आयुष्य गोळ्याला घालू नका. उद्यापासून बांधा फोडायचे कमी करा, आणि राजकारणासाठी झालेल्या दुश्मन्या बंद करून टाका. राजकारणासाठी एकमेकाचे डोके फोडू नका. अजिबात त्या राजकारणी लोकांसाठी डोके फोडायचे बंद करून टाका. निवडून येत होते टकोरे फोडी दाबो, माझ्या हात्याचं पोर राहिलं, तो हात्याचं पोराला नदीत नेऊन सोड नाही खाणे, काय लो भरायला ते भांगार काही बी ते तर निवडून मारा आपल्या. रोज टोक मतदान करायचं, तुम्हाला ज्याला करायचं त्याला, पण भांडण मात्र करायचं नाही. युती कळती का कुणी कुणासंग केली आहे का? तळा मिळ प्रचाराला उभारायच्या टायमाला नेता म्हणतोय चिन्ह लिहून दे, झालं नाही का? खोटं सांगतो घे. हा गावात चालू का सुरू झाली. आताची परिस्थिती वाईट झाली की आपण सुधारलं पाहिजे एवढी. म्हणजे यांना फक्त यांचे पोरं मोठे करायचे, आपले नाही. त्यांना फक्त त्यांचा माणूस निवडून आला पाहिजे. पक्षात कोणचं का जमा नाही, पक्षच ध्यानात राहणे. परवा दिवशी माझ्याकडे एक आला उमेदवार होता, मी नाव नाही सांगत, त्याचं लयच वाजन नाव सांगितलं म्हणून नाही सांगत. तेव्हा मला मी इकडून उभा राहिलो, तुझं पाठमाच्या आपलं तिकडं होता, ते मला हुकलं, ते तिकडं हुकलं, निघालं इकडं वर फावड करू. म्हणजे घेणं देण्याचा आपल्याला ताप येऊ. सुधारणार तेव्हा, मोठा होणार तेव्हा, निवडून येणार तेव्हा, आणि पावड्याला चिटकू आपला फेस पाडा. आपली पोरगी नोकरी लागणार, पोरग नोकरी लागणार, शिक्षण महाग झाले, फीस भरायला कुणी यायना, आपल्या पोराला व्यवसाय नाही राहिले, त्याच्यात कुणी येत नाही. आपल्या लेकरा बाळाचा, लेकी बाळाचा विचार नेमका करणार कोण? मला कळतं कसं ऐकतोय मी तुमचा विकास करू. दरेगावचे तीच खटी दिसते मला, 3 गावलं मी दरेगावातले जीव मा लय बरं आलो मी, तितकंच ना पुढे आणखी नवी गाडी असली अशी होती, माणूस हालत होता, गाडी हालत सुद्धा मिळाला घरी. काय यांचं खरं आहे समजून घ्या. मला तुमच्यासाठी मी भांडतोय, माझ्यासाठी नाही. माझा 6 कोटी समाज सुधारावा म्हणून रात्रंदिवस दुश्मन अंगावर घेतल्याकडे भांडतो. काय गेलं घेणं नाही कोणाचं राजकारणातून भातकारणात निवडून पडणे तिकडे ऊस तोडा जाय. मला माझ्या समाजाच्या लेकीबाळीचं, लेकरा बाळाचं किती कल्याण करता येईल, त्याला नोकरीला कसं जाता येईल, त्याला शिक्षणात कशी सवलत भेटेल. आज लाखो पोरी MBBS मध्ये चालल्या, पोलीस मध्ये चालल्या, लाखो पोरं सगळ्या क्षेत्रात चाललेत. पोलीस भरतीत, कशात, रेल्वेत, इंजिनियर व्हायला लागले, कुणी महसूल मध्ये चालले. तेव्हा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. आणि तुमच्या दारात लाल देव आल्यावर तुमच्यात सगळ्यात मोठा आनंद ते तुमच्यासाठी सुद्धा तुमचे लेखबाळ अधिकारी झाले, मग तिची अशी मिरवणूक निघाव, त्याच्यापेक्षा मोठा आनंद आहे का? ते
गचपणा निवडून आले एखाद्या त्याची मिरवणूक काढता गावात आपल्या लेकरा बाळाची निघाव आपली पोरगी डॉक्टर व्हा PSI व्हा आपलं पोरग तहसीलदार व्हा ती मिरवणूक गावात निघावा आपल्या आज्याला आपल्या बापाला आपल्या आजीला आपल्या आईबापांना आपल्या पाहुणाऱ्याला त्याच्यापेक्षा मोठा आनंद नाही साहेब काय याचं कोण आहे कुणी नोकरीवाल्याचा चेहरा बघा ना आपला चेहरा बघा फेस पाडाय काम करू आपलं नोकरीवाल्या लाल जरच दिसते काय खाताय त्याची त्याला माहिती ही सत्य दशा आहे त्याच्यामुळे घरात नोकरीला माणूस पाहिजेच त्याशिवाय दलिंद्री पार होत नाही त्याच्यात वेगळंच ते जण आपल्यात वेगळंच त्यामुळे आपल्याला पण सुधारणं गरजेचं आहे आणि आपल्या पोरांनी काम करायचं शिका आपल्या पोरं 10वी 12वी शिकले कामच करीत नाही कारण तेव्हा तुम्ही शिकलोय MPSCचे UPSCचे पोरं केलेले नोकरी नाही लागली म्हणून कामच करीत नाही सगळ्यात जास्त पोरं गावात पारावर बसलेले असतील तर आपले नमुने सगळ्यात जास्त त्या जणांना कामाला हे ती धंदा कोणी करा ते कुटाड काम आपण नाही करीत आणि मग त्या भंगार पोराच्या नादाला ते दारू प्यायच्या नाद लागतात पोराचं वाटलं कुणा काम तरी कामाला द्यायचं किती शिकलेलं असलं तरी आपला बाप दूध घेऊन शहरात जातो ना आपण स्वतः जायचं वाद लाजायचं नाही लाजलं तर मारणार आपण पण आपल्याला असं खंडे या खंडा पाटील म्हणला की 150 कपच्या सांगितला घेणं नाही देणं नाही लय मोठा फुगीर जाऊन सगळे कामान घामाचे सगळं देवाला व्हायला लागला इकडं ते म्हणा तू पाडला पूर्ण तू काय तू घालून काय ते घ्यायला 150 रुपयाच्याच माझे कोणकडे येईन करून हिंडत कामान घामाचं कुणीच चिरी ना त्याला आपली चव आपण घालू नका लोक जळायला पाहिजेत आपल्यावर लोक असे जळायला पाहिजे ते म्हणले माल हे लय मोठ्या घरचे होते रोज काम होते तिथे हा बदलले रे लोक धनाधन शेतात अरे आता खानदानी धंदा आहे मराठ्यांचा क्षेत्रीय मराठ्यांचा शेती कथा कस शेती कामाला आपण आपली शेती कशाची उत्पन्न होत लागायचं नाही जेव सांगतोय का तो मोठ्या घरचा आहे तू काय जुळलं का ना तू मग हेच तर सगळं गणित मग सांगतो मध्ये बोललंय आपल्याला काय बरं आवड मला काय देणं असतं म्हणून देवेंद्र फडणवीस मला टेन्शन मध्ये दिलं ते म्हणतो याच्या नादीने लागायचं कुणाच्या लागायचं ते जळाला 5-6 महिने महानादच वाढा दे तो म्हणतो तुमचा मित्र व्हायचं काय मित्र होतं आपल्याला कधी आरक्षण जातीला तिकडं येता नाही घेता नाही ना कोणी नाही ना कोणी मी तळमळीनं माझ्या समाजाचं काम करतो मी पूर्ण आयुष्य माझं डावावर लावलंय मला इतक्या दुश्मन्या झाल्या मी कधी पण मरू शकतो इतक्या दुश्मन्या झाल्या पण तुमच्या लेकरा बाळासाठी पठ्ठा मला घाटत नाही कारण तुमच्या रक्ता मासाचा ओरिजिनल वडील काही पण अंगावर येऊ दे मी खंबीर नमुने त्यांना आता घरचे काही चिरत नाही कारण त्यांच्या ध्यानात आले आता हे काय कामात येत नाही आपल्या त्यापेक्षा जाते फक्त ते एकदा विचारते तुम्ही येणार आहेत का हे नुसतं म्हणतो एवढंच म्हणतो फक्त या रोग आला का कोणते शब्द त्यांना बोलायला कारण आम्ही आता समाजासाठी पूर्ण वावरून घेतो आम्ही विचारच नाही करत 3 कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणात घातले जे कधीच आपल्याला काहीच मिळणार नव्हतं आणि मिळून देणार नव्हतं ते सुद्धा आपण घेतो घेणार तुम्ही जर आता थोडं दमाने साहेबच म्हणले मला दमाने म्हणलं दमाने तू म्हणशील ते मला जर हळूहळू घेतलं मग सगळं घेतलं मग हळूहळू आम्हाला काय घर पडणे मला दम काय हरकत नाही पण मला नाही दिले मी घोड्याला असतो बरं का फिरून नाही काय नाही पडद्या म्हणून रोख ठोके आणि मी जर एखाद्या वेळेस तुम्हाला वाटत असलं मी शिवाय देतो घोड्या लावतो तर मग एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी द्यायचं मी कारण समाजाला मायबाप मानलेला आहे मी तुमचा मुलगा आहे तुम्हाला मी मायबाप मानले मी तुमच्यापेक्षा उच्च कोणालाच मानलेला नाही तुम्हाला जर वाटत असलं तुझ्या बसल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसाला मायमावल्याला पोरायला की मी शिवाय देतो म्हणून वाईट वाटत मग एका प्रश्नाचं उत्तर आहे या चौकात जर तुमच्या गावातल्या एखाद्या प्रत्येक माणसाचं जर कुणी तोंडात हाणली किंवा तुमचा बाप दारात बसलेला आहे त्याच्या कुणीतरी तोंडात हाणलंय आणि तो घरात जाऊन रडतोय आणि पोरग दारात बसलेला आहे तुमच्या दारात येऊन एखादा माणूस जर तुमच्या आईबापाला शिव्या देत असला तर दारात बसलेलं पोरग गप बसन का कारण ते जर गप बसतं ते आपल्या पोटचंच नाही
तसं मी माझ्या समाजाला मायबाप म्हणलं हे माझ्या समाजाला त्रास देतात, अपमान करतात, आरक्षण देतात म्हणून याला कसा कच घोडे लावतो मी तुमच्यासाठी. मला काय कसं कुत्र चावलं साधं तर माझ्याकडे येतच नाही. साधं दवाखान्यात पडलं तिकडे, असा कसा तुम्ही वाकडा तिकडे होऊन पडलाय तेव्हा आता तेव्हा नाही बरं का तुम्ही आवाज एकच दोन जोडी म्हणजे तेव्हा नाही, त्यांना म्हणत नाही. मी माझ्या समाजात त्रास झाला मला नाही होत सर, कारण मी ओरिजिनल क्षत्रिय मराठा. माझ्या समाजावर तुम्ही अन्याय करू नका, तुम्हीच राजकारण करा, पण समाजावर अन्याय केला की मी सोडणार नाही. कारण माझ्या समाजाच्या लेकराला एवढं वाटलं झालं, ज्या पोराचा 1% नंबर हुकलाय का पोरीचा 1% हुकला ना, फक्त त्या आई बापाला एकदा जाऊन विचारा आरक्षण किती कामाचं. शिकणाऱ्या पोराला रोज घरातले माणसं घेऊन बसत जा, आरक्षण कशाला लागतंय, मग तुमचे डोळे उघडतील. शिक्षण एवढं महाग झालं आता तुमचे सगळ्याचे लेकरं शिकते, आपले टप्पर नाही शिक्षण घ्यायचे आता. त्याला शेतीत उत्पन्न होईना, पेरलं तर मध्ये पाऊस येते आणि पावसाळ्यात यायचं ते उन्हाळ्यात येते, म्हणजे उलटच झालंय. हिवाळ्यात कवात पाऊस नसतो, हिवाळ्यात पाऊस पडतो, जगायचं कसं आमच्या मराठीने. म्हणून मी माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं जितकं देता येईल तितकं द्यायचं काम करतो. आता आरक्षण दिलंय, राहिलेलं पण द्यायचंय. आता पोरं आपल्या व्यवसायाकडे पण द्यायचं, कारण पोरांनी व्यवसायाकडे सुद्धा जाणं गरजेचं आहे. आणि पोरांनी लाजायचं पण नाही. आपल्या आत्ता सांगितलेला मंत्र ध्यान ठेवायचा, उद्या पण सगळ्या पोरांनी कामाला जातात ना. दोनच्या भाऊ लाठी जण काय घेण्याचं काय शहरात दारू सोडणार का तुम्ही? तुम्ही घेता का? कसा टप्पच लावला हो, घेण्याचं गोंधळ आहे नाही हो. नित्यानं लयचं होतं ही काढायला हो म्हणून देणार, हे म्हणते हो. आता हे आता ते चौकीला असं तू काय हो म्हणतो, यांना हो म्हणतो यांच्याकडे बघतो मी. आणि माणसावर तुम्हाला एक काम सांगतो, तेवढं करा. करताना तुमच्या लेकरा बाळासाठी झटतं बरं का, रात्रंदिवस जीवाची बाजी लावली. मी तर डावावर लागलो पण माझं कुटुंब सुद्धा लागलंय. कधी लेकरा बाळाचा सुद्धा घात होईल सांगता येत नाही, इतके दुश्मन झालेत मला. का तर मी फक्त गोरगरीब समाजाचं मराठीचं काम करतोय, त्याला मोठं करतोय म्हणून. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं मरण आलं तरी मागे सरकार नाही, कुटुंबाने मी सुद्धा. तुम्हाला काम सांगतो सोपं तेवढंच करा फक्त तुम्ही. यांना आता मी दारू सोडायची सांगितलं, यांनी जर सोडली नाही तर यांच्या भाकरी बंद करा. तुम्हाला काय करा, मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागं नसता मला हळूच फोन करून सांगा. याला 3दा सांगितलं पण पेची सोडी ना, त्याला अंतरावर बोलून घेतो असा मिठोबा काढतो त्याचा. आपल्याला पर्यायच नाही हे केल्याशिवाय. आपल्याला आपले माणसं सुधारावंच लागणार आहे. आपल्या लोकांना वाईट वळणापासून बाजूला न्यावं, खोट्या प्रतीक्षेत जगतोय आपण. खोट्या नुसतं कुणीतरी मोठं पण द्यायचं आणि त्याच्यावर आपण उड्या मारायचं. आपल्याला आता कृती करावं लागणार आहे, खरं काम करावं लागणार. नुसते भाषणातून या गोष्टी होणार नाही. दादा कुणीतरी नेता यायचा भाषण ठेवायचा, कुणीतरी यायचं भाषण ठेवायचं, त्याच्यात आपण सुधारत नाही. आपल्याला एकजूट कायम ठेवू. आपण सगळ्यांनी आपल्यात हळूहळू बदल कसा करता येईल, कारण 70-80 वर्षाचं किचकट हे आता आहे. हे बदलायला 1-2 वर्षात बदलत नाही तरी खूप बदलले. आपल्या लोकांनी भांडणं कमी केले, बांधाचे भांडण होत नाही, केशी सुद्धा करीनात आपल्या एकमेकावर करता, इतके बदलले. पहिल्यांदा आपले अधिकारी आपल्या कामाला येत नव्हते, आता सगळे अधिकारी जवळपास आपले काम करायला लागले. राज्यातले सगळे, कोणी आता टाळाटाळ करत नाही. इतकी एकजूट झाली आता. आपलं सुद्धा त्यांना साथ देणं गरजेचं आहे. आपले लोक ज्यावेळेस आपल्याला साथ देते त्यावेळेस आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. आपलं एकदा काम झालं की मग मोकळं झालं, आता ती मरून दे तिकडे. ही भूमिकेतून बाहेर यायचं. आता पक्षात तुम्ही 1000 काम करा, जातीचा प्रश्न आला की पक्ष गेला खड्ड्यात, लगेच एकत्र आला पाहिजे सगळ्यांनी, तर आपण टिकणार आहे. नाही तर मग आपण टिकत नाही, मग आपली एकाची जिरमी राहते. त्याच्यासाठी आपण पक्षात कुठल्याही राहा, पण ज्या दिवस समाजावरती अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस सगळ्यांनी त्या छताखाली येत जायचं. पहिल्या नंबरला जात ठेवायची, दुसऱ्या नंबरला पक्ष. आधी जात समाज आणि नंतर पक्ष. आपल्याला उलट्या सवय लागल्या, आधी नेता ते पक्ष आणि मग समाजाचं. नाही सुधरू शकत मग आपण. मी जसं ठरवलंय माझा समाज सगळ्यात अगोदर मला माझा समाज मोठा करायचा, समाजाचे लेकर आनंदी करायचे, सुखी ठेवायचे, समाजाची काळजी घेऊन काम करतो.
तेच काम आपण सगळ्यांनी इथून पुढे सुद्धा करायचं. तुम्ही खूप चांगला पुतळा उभारलाय, तुम्हाला खरंच मनापासून खूप शुभेच्छा देतो. पण पुन्हा एकदा आणखी सांगतो, शेवटी समाजाचे लेकरं डोळ्यासमोर हमेशा ठेवा, कधी ते विसरू नका. एकदा जर दारिद्र्याच्या खाली समाज गेला तर आपल्याला ओढता ओढणार नाही. आणखीन वेळ आपल्या हातातली गेलेली नाही, आणखीनही वेळ आपल्या हातातली गेलेली नाही. इतके सावध व्हा की समाजाला कुठं अडचण आली त्याला फोन करून विचारा. कुणी दवाखान्यात असेल, कुणाचं दुखत असेल, कुणी आजारी असेल, कुणी ऍक्सिडेंट झालं, कुणी पडला, त्याच्या मदतीला जा. गावात एखादं गरीब घर असेल, त्यांच्यावर खूप त्रास आहे, कुणाचं वारलंय, त्याला मदतीला हात द्यायचं काम करा. पुढच्या काळात आपल्याला एकमेकाची काळजी घ्यावं लागत तेव्हा गाव उठून. पूर्वी जर असं कधी झालं, आपण पहिली एखाद्याची शेतात गंज लावायचो, काही ठिकाणी त्याला वळाई म्हणते, आणि ती जर पेटली तर सगळेजण 5-5 पेंड्या म्हणून त्याला घरी नेऊन द्यायचं, म्हणजे त्याचं वर्ष काढायचं. तसल्या भूमिकेत आपल्याला पुन्हा जुन्या भूमिकेत यावं लागणार. आता आपले लोक खूप हुशार झाले. जे मालात बसणारे मराठी आहेत, जे बिल्डिंग मध्ये बसणारे मराठी आहेत, ते सुद्धा आता कॅटलिकच्या येऊन मुंबईत पुण्यात खाली होते आपल्या गोरगरिबाची सेवा करायला. इतकं समाज आता भेटायला हुशार झाला. नसता पहिल्यांदा ते वरून बघायचं, आता वरून बघणाऱ्याला तर मदतीलाच नाही जायचं, त्याला वरच बसणार बिल्डिंग वर असतो आणि तिकडेच मरण तिकडेच जाय. आपल्याच्या मदतीलाच येत नाही, ते दिवसात नाही राहिले. आता पाटीलकी गाजवायचे दिवस राहिलेच नाहीत. आता आपण सरळ सरळ एकमेकाच्या सुखादुःखात मदतीला ताकदीने जायचं. काय वादविवाद असते सगळं सोडून द्यायचं. तुमच्याकडं तेवढंच मागणं आहे माझं की तुम्ही एकजूट कायम ठेवा. बाकीचे सगळे प्रश्न मी बघतो. दादा काय काय कोण हे सगळ्या ठेप्याला आणतो मी. तुम्ही फक्त एक असले पारडेच, पारड्यावर भर द्यायचा, त्याशिवाय भेट नाही बरं. तुमच्या मतदानातले ताकद आहे, असे भीती. एकदा जर पाडलं म्हणलं ना, चांगले चांगले पडल्यावर म्हणते मी कसं काय पडलो. मराठी मतदानात नाही केलं तुला पडणार नाही तर काय होईल. तू त्यासाठी माच करायचा नाही मराठी संघ. गरीब फक्त तुम्ही एक राहा, मोठे नीट येते ठेपेल येते. पण येत नव्हते, आता चटाई उठली देत. पहिल्यांदा येत नव्हते, गरीब मराठीला किंमत नव्हती, आता गरीब मराठीला पण किंमत आहे. हे आपल्याला कशातच विचारत नव्हते. आपली शक्ती जर आपण कायम ठेवली तर आपल्याला आपला समाज लेकर सुधारायचे त्याच्यातून. आणि त्याच्यासाठी आपली एकजूट लय महत्वाची. राजकारण हे 2 दिवस असतं, 3 दिवस असतं, आणि राजकारणात ध्यानात ठेवायचं कोणी आपल्या समाजाला विरोध केलाय, आंदोलनात होता, हे पक्क ध्यानात ठेवायचं. विरोध करणाऱ्याला निवडून द्यायचं, नाही करणाऱ्याला द्यायचं, मग कोणी चिरण आपल्याला. एक धाक असला पाहिजे समाजाचा, दबदबा आणि दरदरा राहायला पाहिजे. काय आरक्षणाला जातीला विरोध, त्याला वाटलं पाहिजे रोज माझ्यासाठी हिंडत होते पण मी पळलो कसं. ती कोवत बनवावं लागणार आहे, कट्टरता आपल्याला घ्यावंच लागणार आहे, तर आपला समाज टिकल. विसरायचं नाही समाजाचा, आपल्या लेकरा बाळाचा अपमान केलेला कधीच विसरायचं नाही. वेळ आली की त्याला कार्यक्रम दाखवायचा. मी झटून आहे, मला टेन्शन न घेतो. तुमच्या लेकरा बाळाला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण पुरण. असं आरक्षण तुम्हाला ओरिजिनल आरक्षण दिल्याशिवाय मिळत नाही. तुमच्या गावात नोकरी झाली, तुमच्या गावात नाही झाली नाही. मग आता 19 तारखेपासून जे आठवडा सुरू करा. तुमच्या आठवड्यात निघले असतं ना पुढे. तुमचं आठवडा काय आठवडा आपलं पहिलं डवळलेल्या जागा निघाले ना, आणि तिकडे इकडे घेतो. तुम्हाला माहित नाही का आपण काय चालू आहे. तुमच्या आडनावातून भारताचा माणूस आहे निघालो आहे का? काय काय आडनाव असे की माणसं पुढे सापडणार, काय करावं म्हणलं. मी तरी काय करू, काय करलं आडनाव ते सापडतच नाही. आता याच्यानंतरच्या टप्प्यात मला वाटतं जिल्हा परिषद पंचायत समिती झाले सगळे मराठी बसतात आपल्या हळू. एक होत नाही आणि तुम्ही काय बंद केलं काय काड्या करून बघू हे चालू आहे, बाहेर काढायचं
हो ना, हे कसं हे असे संची बरोबर आपण पिना काढून घेईन भरास आणि मी सगळ्यापासून सावध. पिना काढणारा बसवून, पिना करणारा बसवून, काड्या करणारा बसवून, मी सगळे सावध. काड्या घेत होते एकदम कसं झोपलाय. वाटतच नाही बंद करा आणि लोक म्हणतात का एखादा प्रश्न हो तेवढं इमानदारी समाजासाठी रक्त झालंय मी माझ्या मायबाप समाजासाठी. रस्ता नाही, रस्त्याचं काही आपण धोकणाचं कसं करावं, कोण फासवतं. तुमच्या रस्त्याचं बघतो, ते धोकणाचं काय बाबा, रस्त्याचं बघतो. रस्त्यात तुम्ही प्रस्ताव दिला का, रस्ता करायला होतो बस का. आता असे जळ लय गरज येते पण त्याला वाटतं हे एक दिवस गोडी सांगतो तुमचं काम होतं. तुम्हाला काही देणं घेणं आहे का, तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण हो कसं बोलून देणं, तुम्हाला काही देणं घेणं आहे का. आणि यांना माहीत भाषा कळत, यांना दुसऱ्या भाषेत हे नीट होत नाही, ते लय निबार झाले. आता माऊली सहित घरी राहायला नाही पाहिजे, सगळे राहिले शिवनेरी गडावर. मला एक सांगा, खोटं सांगू नका, शिवनेरी कुणी कुणी बघितला, बळच हातवर केला बघा ना, मागं लागेल मी. झालं एवढे, त्याचं कारण सांगतो तुम्हाला ऐका. आपला बाप असून वर टेक ना खाली गच्ची. आपला बाप छत्रपती शिवराय आहेत, आपले राजे छत्रपती शिवराय. आपलं वैभव त्यांच्यामुळे, आपल्या कंपावर कुंकू त्यांच्यामुळे, आपले संसार त्यांच्यामुळे, आपलं सगळं वैभव छत्रपतींमुळे. त्या छत्रपतीच्या शिवनेरी गडाला कोणत्या पायथ्याला हात लावू नये का. असा एक बी राज्यातला मराठा असा नाही पाहिजे की त्याने शिवनेरीच्या पायथ्याला, त्या पवित्र शिवनेरी गडाला हात नाही लावला. आपलं आयुष्य सार्थकी लागलं फक्त त्या किल्ल्याच्या राजाच्या पाय पडून एकदा शिवनेरीवर सगळ्यांनी यायचं. वर्षातून एक दिवस जायचं म्हणजे जायचं, अजिबात काटकसर करायची नाही. काम रोज येत. आपला संघर्ष तानातानी हमेशा आहे. छत्रपती शिवरायांपेक्षा मोठं आपल्याला या जगात कोणीच नाही. मग त्या छत्रपतीच्या चरणी जाऊन आपण त्या पवित्र शिवनेरीवर माथा टेकू शकत नाहीत. आपल्या राजाच्या गडावर आपणच जायचं नाही तर जायचं कोणी. जो समाज विसरतो ना तो कधी सुधरत नाही. आपल्या छत्रपतीपेक्षा या पृथ्वीतलावर आपल्याला कुणीच मोठं नाही. त्या शिवनेरी गडावर माझ्या मत असं एकट्याचा 70% मराठ्यांना माहीतच नसेल शिवनेरी कुठे. काहीच जीवनाला अर्थ नाही. आपल्या बापाचं, आपल्या राजाचं घर कुठं आहे, किल्ला कुठं आहे हे जर आपल्याला माहित नाही तर आपल्या जिंदगीला काहीच अर्थ नाही. कुणीच विचार करायचा नाही पुढच्या वर्षी. त्यामुळे यंदा आपण आंतरवाली शिवजयंती ठेवली. पुढच्या येणाऱ्या शिवजयंतीला आपल्याला सगळ्याला शिवनेरीवर जायचंय. त्याच्यासाठी आपण 19 तारखेला ह्या आंतरवालीतून ठरवणार आहेत. त्याची सगळी आचारसंहिता ठरवणार आहे. शांततेत कसं जायचं, जे काय निवेदन असेल त्याविषयी मांडलं जाणार आहे. त्या निवेदनाने पुढच्या वर्षी जायचं. आपल्या माता मावल्या करोडोने यायला तयार आहेत पण एक पोट्टे गोंधळ घालतात म्हणून त्यांना येता येत नाही. जर त्यांना एकदा कळालं की सगळे शांततेत जाणार आहेत आणि आपल्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रत्येक कुटुंब वापस येणार आहे शांततेत, तर माय मावल्या सुद्धा घराच्या बाहेर निघणार आहेत. श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळ्या 4 कोटीपेक्षा जास्त मराठी तुम्हाला शिवनेरीवर दिसतील. आणि वर्षातून एकदा गेलं पाहिजे. आपल्या आयुष्यात कसल्याच आपल्याला अडचणी येणार नाहीत. आपल्या राजाच्या चरणी आपण नतमस्तक झाल्याच्या नंतर कसल्याच अडचणी येणार नाहीत आपल्याला. आणि राजापेक्षा छात्र हात ठेवून बघा, कुणीच मोठं नाही या जगात. त्याच्यामुळे शिवनेरीवर पुढच्या वर्षी आपण सहकुटुंब सगळे मराठी जाणार आहेत. त्याचं निवेदन आपण ह्या फेब्रुवारीला करणार आहे. आपण बदल नाही करीत काही, फक्त राजाच्या चरणी जाऊन सगळ्यांनी त्या पवित्र शिवनेरीवर दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. मग ते म्हातारा असू, ते न तरणा असू, नाही ते पोरगा असू, त्या पवित्र ठिकाणी मरण आला तरी चालतं. त्यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही.
त्यामुळे पुढची तयारी एवढी करायची मोठी. नोकरीला असणाऱ्यांनी विचार करायचा नाही, व्यवसायात असणाऱ्यांनी विचार करायचा नाही, राजकारणी मराठ्यांनी सुद्धा नाही, आणि शेतकरी मराठ्यांनी एक दिवस कुलूप बंद, पुरेचे पुरे शिवनेरी नाही. ठेप्याला जाऊन आपलं दर्शन झालं तरी राजाच्या त्या पवित्र शिवनेरी गडावर पायथ्याच्या दगडाला जरी हात लागला तरी आपण धन्य झालो. कोण जायचं? तुम्हाला पुन्हा एकदा आता जाता जाता सांगतो, सगळेजण एकजूट राहा. आडी अडचणी आल्या तर सांगत जा. मला जितका प्रयत्न करता येईल तितका प्रयत्न तुमच्या लेकरा बाळासाठी, तुमच्या आडी अडचणीसाठी मी करीन. सगळेच कामं होतील माझ्याकडून असं नाही, परंतु तुमच्या कसलीही अडचण असू द्या किंवा सांगत तरी चला. माझी अडचण असली तुम्ही सगळे धावून येता. तुमची काही अडचण असेल तर मला जितकी सोडवता येईल तितका सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. पण एकमेकाच्या शब्दाच्या बाहेर जाऊ नका. मान मर्यादा एकमेकाचा सन्मान आपण करीत जा. मोठा असला तरी जर 4 शिव्या दिल्या तर ऐकायला काय फरक पडत नाही. लहानाने ऐकून घ्या, मोठ्याने पण ऐकून घ्या, आणि लहानाने एखाद्याच मोठ्याला दिले तर मोठ्याने सुद्धा लहाने म्हणून पुढे चला. आपल्याला हे बदल जर आपण आपल्यात केला तर आपला समाज इतका सुधरल की जगाच्या पाठीवर सगळ्यात सुधारलेला समाज कोणता असेल, प्रगत कोणता असेल तर तो मराठा असणार आहे. फक्त आपल्याला बदलावं लागेल. पुन्हा एकदा तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याचं तुम्ही भव्य दिव्य उद्घाटन केलं, त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि उद्या जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.